जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियानो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूजी, हा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समय आम्ही तुला आब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या हाकेला उत्तर देणारा परमेश्वर तू आहे. हे देवा, हे जे काही वचन आम्ही वाचू ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियानो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि याची काही वचने मी आपल्यासाठी वाचत आहे. ज्ञानाची थोरवी. ज्ञान घोषणा करीत नाही काय, सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय. मार्गावरील उंचवट्याच्या शिखरावर चव्हाट्यावर ते उभे असते. ते वेशी नजीक नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, मानव, मी तुम्हाला हाका मारित आहे. मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते. माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत. त्यात काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समजूत आहे त्याला ती सर्व उघड आहेत. ती ज्ञान प्राप्त झालेल्यास सरळ आहेत. रूपे घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या, कारण मोत्यापेक्षा ज्ञान उत्तम आहे. सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत. मी जे ज्ञान माझी वस्ती चातुर्या बरोबर आहे आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग, उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करीते. मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत. मी सुज्ञतामय, मला सामर्थ्य आहे. माझ्या सायाने राज्य करीतात. अधिपती न्याय ठरवितात. माझ्या सायाने अधिपती, सरदार व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवितात. मजवर जे प्रीती करीतात त्याचवर मी प्रीती करीते. जे मला परिश्रमाने शोधितात त्यास मी सापडते. संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहेत. माझी फळे सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे. माझी प्राप्ती उत्कृष्ट रुपयापेक्षा उत्तम आहे. मी नीतिमार्गाने न्यायाच्या वाटांनी चालते. मजवर प्रीती करणाऱ्यास मी संपत्ती प्राप्त करून देते. त्यांची भांडारे भरिते. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी व शेते व पृथ्वीचा धुली संचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते. ती जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून, जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाय रेखिले, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. मी त्याला नित्य आनंदायी होते. त्याच्या समोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी. मनुष्य जातीच्या ठाई मी आनंद पावे. तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका.
जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा आवेर करू नका. जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून माझ्या दारांच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि ज्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, वाचलेलं वचन तू आशीर्वादित केलेलं आहे आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित करशील असा आमचा विश्वास आहे. प्रिय प्रभू, आजचा दिवस प्रभू तू आशीर्वादाचा तू कर. आमचे कामकाज तू आशीर्वादित कर. आमचं येणं जाणं आशीर्वादित कर. सर्व साथीच्या आजारापासून तू सर्व लोकांचं सर्वांचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूजी, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही प्रार्थना करतो. तुझे दास दासी ज्या ज्या ठिकाणी सेवा करत आहेत ती सेवा तू आशीर्वादित कर. आमच्या देशाला तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील सर्व उद्योगधंदे, या सर्व उद्योगांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. सर्व आजारापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. आणि प्रिय प्रभूजी, ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी पाऊस चालू कर पित्या परमेश्वरा. आणि प्रिय प्रभू येशू, तेथील सर्व परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन.